मुळात कोकण किनारपट्टीचा मात्र गणपती बाप्पाला फार आवडणारा पदार्थ म्हणजे उकळीचे मोदक. आणि ते मोदक आज आपण बनवायला घेणार आहोत माझ्या आईच्या हातून. तर चला रेसिपी बघूया. सर्वात आधी आपल्याला लागणार आहे नारळ. ते नारळ फोडून साफ करून घ्यायचं आहे आणि गूळ छान किसून घ्यायचा आहे बारीक. नारळ मी असे काप करून मिक्सरमधून काढून घेणार आहे आणि ते कढईमध्ये तूप घालून छान भाजून त्यामध्ये गूळ घालून घेणार आहोत. अशा प्रकारे गूळ आणि नारळाचं मिश्रण म्हणजे सारण जे आता आपण भरणार आहोत ते तयार आहे. त्यानंतर एका पातेल्यामध्ये थोडं पाणी घ्यायचं आहे. यासाठी मी तांदळाचं पीठ वापरत आहे. तर पीठ घालून ते छान त्याची खिशी घालून घ्यायची आहे, वाफवून घ्यायचं आहे. त्यानंतर आता जे वाफवलेलं आहे ते एका साच्यामध्ये घेऊन मग मी भरून घेणार आहे. हे 2 मोदक माझ्या आईने हाताने करायचा प्रयत्न केला होता, पण ते तिला जमले नाही. त्यामुळे मी साचा घेतलेला आहे आणि मला साच्याचेच मोदक फार आवडतात. त्याचा आकार फार सुंदर येतो आणि दिसायला ते सुंदर दिसतात. म्हणजे ते एकसारखे दिसतात त्यामुळे ते जास्त सुंदर दिसतात. तर अशा प्रकारे मध्ये तांदळाचं सारण, तांदळाच्या पिठाचा जो गोळा होता त्याला आकार देऊन त्यानंतर खोबऱ्याचं जे सारण होतं मध्ये भरायचं ते घेतलेलं आहे आणि त्यानंतर असं वरतून आपण हे लॉक करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे एक मोदक तयार झालेला आहे. आता अशाच प्रकारे मी सगळे मोदक बनवून घेणार आहे. त्याच्या तुम्ही आता पाकळ्या बघू शकता किती सुंदर पडलेले आहे. माझ्याकडे 2 साचे आहेत मोदकाचे. हे व्यवस्थित असं खालून सुद्धा पॅक करून घ्यायचं, नाही तर तो भाग मोकळा होऊन जातो, वेगळा होऊन जातो. तर अशाच प्रकारे सगळे मोदक तयार आहेत, तुम्ही बघू शकता. आता या मोदकांना आपण वाफवायला गॅसवरती ठेवणार आहोत. गॅस पेटवून त्याच्यावरती स्टीमरमध्ये पाणी घालून एक उकळी येईस्तोवर ठेवायचं आणि त्यानंतर वरती स्टीमरवरती अशा प्रकारे सगळे मोदक रचून घ्यायचे आणि प्रत्येक मोदकावरती सुंदर सजावटीसाठी एक केसर आपण वरतून ठेवणार आहोत. म्हणजे वाफवल्यानंतर त्या केसरचा रंग सुंदर त्या मोदकावरती पडतो आणि ओघळल्यासारखं दिसतं आणि सुंदर दिसतात ते मोदक. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी एक केसरची पाकळी ह्याच्यावरती ठेवणार आहे एका मोदकावरती आणि त्यानंतर 10 मिनिटासाठी आपण ते वाफवून घेणार आहोत. आणि वाफवायसाठी आता झाकण ठेवून दिलेलं आहे. 10 मिनिटानंतर बघूया. वाव, किती छान झालेले आहेत मोदक, तुम्ही बघू शकता. थोडं गार होऊन देणार आहे मी आणि त्यानंतर बघा काढून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतात मोदक. गणपती बाप्पाला फार आवडणारा पदार्थ हा. तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करा आणि तुमचे कसे बनले मला नक्की कळवा. हाताने पाकळ्याने मोदक करायला नंतर आपण शिकू द्या. बाय बाय.